हे आमचं कॉलेज आहे, हे बघा. कॉलेजच्या आठवणी पण भरपूर आहेत आमच्या. तर दादाला एक मासा भेटलाय, तांबोची भेटले. हे आहे भाटे बीच. समुद्र पण एकदम मस्त खवळला आहे आणि खूप भारी वाटते आज. आज सॅम, तन्वी आणि सुफियान आणि मी आज चौघं आम्ही आलेलो फिरायला. तर पाऊस बघा. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. माझं नाव स्वरूप कुवार. तर आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजले 10. तर आपण आता रेडी वगैरे झालो आहे. तर आज आपण जाणार आहे कॉलेजच्या इथे. तर पहिलं तुम्हाला आमचं कॉलेज दाखवणार आहे आणि नंतर तिथे जवळच एक बीच आहे, तिथे पण जाणार आहे. तर आपल्यासोबत एक मित्र पण आहे. तर आता आम्ही निघतोय, तर भेटूया आपण पुढे. तर गाईज, आम्ही आलेलो आहे कॉलेजच्या इथे. आपल्यासोबत सुजल पण आहे, माझा मित्र आहे. तर आम्ही दोघं आलेलो आहे. तर चला आता बघूया आपलं कॉलेज, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता कॉलेजला आपलं सुरुवात झाली आहे. हे मेन बिल्डिंग आहे इथे. तर दाखवतो मेन बिल्डिंग आमची. हे बघा. तर आज रविवार असल्यामुळे जरा बंद आहे. इथं कॅन्टीन आहे आणि ही मेन बिल्डिंग आहे. तर मैदान पण आहे, तर मैदानावर जाऊ जरा. तर आम्ही आलेलो आहे आता मैदानावर. हे बघा, मैदानावर सगळे क्रिकेट वगैरे खेळत आहेत आणि इकडे व्हॉलीबॉल खेळत आहेत. आणि हे आमचं कॉलेज आहे, हे बघा. कॉलेजच्या आठवणी पण भरपूर आहेत आमच्या. तर काहीच कॉलेज बंद आहे, रविवार असल्यामुळे कॉलेज बंद आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. तर आता आपण जाणार आहे बीचला. तर आता भेटूया आपण पुढे बीचवर. तर गाईज, आता आम्ही आलेलो आहे भाट्याच्या बीचला. तर भाट्याच्या बीचवर थांबलेलो आहे. बघा, हा आहे भाट्याचा बीच. तर सुजल पण आहे आणि बघा इथे बोटी वगैरे लागल्या आहेत. तर आम्ही कॉलेजच्या इथं आलेलो. तर कॉलेजच्या इथे गेलेलो तर जरा आठवण वगैरे आली कॉलेजची. तर पहिल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. तर खूप बरं वाटलं. बरेच दिवसांनी कॉलेजला आलो. ग्रॅज्युएशन झाले असल्यामुळे आम्ही काय कॉलेजला आता जात नाही, त्यामुळे बरेच दिवसांनी आता कॉलेजला गेलेलो. तर गाईज, इथे एक दादा आहे, तो मासे पकडतोय. तर इथे खाली पण आहे, तर इथे मासे पकडत आहेत. तर बघू, त्यांना विचारूया किती मासे भेटले. आता मासे भेटले काय? दादांना एक मासा भेटला आहे, बघूया. तर दादाला एक मासा भेटलाय, तांबोची भेटले. हे बघा, इथे मासे भेटतात समुद्र कवळल्यामुळे. दादा मस्त मोठा तांबोची पकडला नाही.
तर आता आपण पोचलेलो आहे भाटे बीचला. तर भाटे बीचच्या इथे एक झरी विनायकचं मंदिर पण आहे गणपतीचं. तर हे इथे मंदिर आहे गणपतीचं. तर आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ पहिलं. सुंदर असं गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे, भारी आहे. तर तिथे जाऊ आता आपण. तर गाईज मंदिरच्या इथे तळं पण आहे आणि तिथे मासे वगैरे पण आहेत. हे बघा, या साईडला मासे आहेत आणि इथे कासव आहेत. मंदिरच्या इथे एक डॉगी पण आलाय बघा, डॉगी. तर आम्ही आता जाणार आहे बीचला. जाऊया ना सुजल बीचवर, चल. तर गाईज आम्ही आता बीचवर आलेलो आहे. तर इथे गोमाता पण आहेत भरपूर. तर आम्ही जातोय जरा पाण्यात, थोडंसं पाण्यात जाऊ. आज समुद्र भरपूर खवळला आहे बघा, भरपूरच म्हणजे लाटा एकदम जोरात येत आहेत. तर इकडे कोण नाही बीचवर जास्त. तर काही लोक मासे वगैरे पकडायला आलेत, तेवढेच आहेत. तर काय आज मस्त वाटतंय सकाळच असं फिरायला, मला आवडतं फिरायला. काही जे आहे भाटे बीच, समुद्र पण एकदम मस्त खवळला आहे आणि खूप भारी वाटते आज. पुढे जाता येणार नाही जास्त कारण लाटा पण जोरात येत आहेत. तर वारा पण आहे जोरात एकदम. आज खूप मस्त वाटतंय जरा समुद्र आल्यावर बरेच दिवस आलो आम्ही इकडे आणि काही जास्त इकडे येत बघा. आता आम्ही आलेलो आहे चहा प्यायला. जरा चहा वगैरे पिऊ मस्त. तर गाईज आपण मस्त फिरून वगैरे आलेलो आहे आणि कॉलेज वगैरे बघितलेल्या नंतर आपण बीचला गेलेलो. तर आज खूप मजा आली. तर आता वाजलेत 12. तर आता आपण जाणार आहे अजून एका मित्रांसोबत. तर त्यांनी प्लॅन केला आहे पोहायला वगैरे जायचा आणि कुठेतरी फिरायला जायचा. तर आता मी निघतोय. तर पहिला आपण जाऊ सॅमकडे. तर गाईज आपण आलेलो आहे कोळंब्यात पोहायला. तर आपल्यासोबत मित्र पण आहेत आपले. तर हे बघा अशी नदी आहे. तर पाणी एवढं खोल नाही आहे, थोडंसंच पाणी आहे. तर सॅम आणि आलोक पण आहे. तर आम्ही जातोय आता पोहायला. तर सर्व रेडी, तयारी वगैरे झाली आमची. सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे. तर जाऊ. आपले मित्र गेलेत खाली. तर तिकडनं पोहू आता. आपली वाट कुठून आहे तिकडनं. तर इकडे नदी आहे ही, तिकडे आम्ही जाणार आहे पोहायला. तर काय आपले सगळे मित्र गेलेत. तर आता मी सॅम जातोय. कुठून तर जरा रोड हे झालाय, पण चिखल आहे रे. बाकीचे मित्र पोहतात आहेत. तर आम्ही पण आता जाणार आहे पोहायला. तर सॅम उतरलाय मोठ्या पाण्यात.
मोठे बाजूला तर काही आपले सगळे मित्र पोहत आहेत, मी पण पोहतोय, पण आम्ही काय तिकडे पुढे जात नाही जास्त, कारण पाण्याचा फ्लो जास्त आहे, म्हणून आम्ही ह्या साईडला वरती आहे, तिथे एवढा नाही आहे, म्हणून आम्ही इथे वरच्या साईडलाच पोहतोय. तर मजा येते आज खूप. तर काही आम्ही मस्त पोहलेलो आहे. सॅमनी पण होते, तर आम्ही काय जास्त पुढे गेलो नाही, फक्त इथेच जवळपासच पोहत होतो, कारण पाण्याला स्पीड आहे. तर आज खूप मजा आली. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. तर अजून आम्ही थोडा वेळ पोहू, मग आम्ही जाणार आहे घरी. आपला भाऊ इथे पोहतोय, जरा पुढे गेलाय पाण्यात, आणि सॅम आणि इथे पोहत आहेत, आणि हे दोन भाऊ पण आपले इथे आहेत. आणि हा एक आहे आपला. आज खूप मजा येते पोहायला. पहिल्यांदाच आम्ही असं आलो बऱ्याच दिवसांनी. पाण्याला स्पीड बघा किती आहे, पुढे जायला होतंय आपणच. असं करण्याचं मी सांगतो डुबवूया सर. म्हणजे प्रश्न चॅप्टरच क्लोज होतो. आता आम्ही वडापाव खातोय, सगळे वडापाव आणलेला, जरा मित्रांनी वडापाव आणलेला, त्यामुळे जरा वडापाव खातोय. पोहता पोहता वडापाव, तर भारी वाटतंय जरा. आता इकडे पुढे गेलेत जरा पोहायला मित्र. तर गाईज आता पोहून वगैरे आपलं झालंय. तर आपण आलेलो कोळंबे गावात. कोळंबे गावातली ही नदी आहे, तिथे आपण पोहायला आलेलो. तर आपले मित्र तिकडे आहेत. तर माझं पोहून झालंय, तर आता आम्ही निघणार आहे. तर आता आपण एका अजून ठिकाणी जाणार आहे. तर आपले दुसरे मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणार आहे फिरायला. तर तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर गाईज आपण पोहून वगैरे आलेलो आहे, आणि घरी येताना खूप पाऊस होता जोरात, तर भिजायला झालं खूप. तर घरी येऊन फ्रेश वगैरे झालो. तर आता आपण परत चाललेलो आहे. तर परत मित्रांनी बोलवलं आहे, आपण त्यांना भेटायला जाणार आहे. तर आता आपले नवीन काय काय मित्र आहेत त्यांना आपण भेटू. तर गाईज आता आलो मी सुफियानच्या इथे, आणि सुफियान पण आला आहे आता. तर आम्ही आता सॅमची वाट बघतोय. तर आता आम्ही कुठे जाणार तुम्हाला समजेलच. तर पाऊस पण आला आहे बघा. तर मगाशी पण आलेला पाऊस, खूप जोरात पाऊस पडला. तर आता आम्ही निघू, तर भेटू आता पुढे. कुठला पाऊस? आज सॅम, तन्वी आणि सुफियान आणि मी, आज चौघं आम्ही आलेलो फिरायला. तर पाऊस बघा, पाऊस भरपूर पडतोय. तर आम्ही आजचा प्लॅन कॅन्सल झाला. तर आता आम्ही घरी जाणार आहे, त्यामुळे आम्हाला काय फिरायला भेटलं नाही, आणि पावसामुळे आम्ही थांबलो इथे. तर आता सुफियान आपल्याला खाऊ घेतोय. सुफियान काय घेतोय? सॅमला थंडा पाहिजे आणि तन्वीला पण पाहिजे. तर जोरात पाऊस आलाय, पाऊस काय थांबतच नाही भाई. त्यामुळे आम्ही थांबलो इथे, दुकानात थांबलेलो आहे. तर जरा काहीतरी खाऊ वगैरे. हा घे काय पण, हे असं खायचं असतं. काय बोलतात मला नाही. ये देखो 42 प्लेट की हमारी.
ती चिटकींसारखी वाटते. आम्ही मध्येच थांबलेलो जरा पाऊस आल्यामुळे, तर थंडा वगैरे घेतलेला आहे. तर इकडे तन्वी आहे, कुरकुरे खाते आणि सुपियान पण खातोय. तर आता पाऊस पण थांबलाय, तर आम्ही आता निघू. पाऊस दिला. तर तन्वी गाडी पुसते आता. गिअर कुठे असतात तन्वी? तर काय आपलं फिरून वगैरे झालं आहे. तर आम्ही आता आलेलो आल्यावऱ्यात. तर इथे पाऊस असल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही, तर त्यामुळे आम्ही नाही घेतलो. आता आम्ही परत रिटर्न घरी जातो. तर आपण ह्या ब्लॉगचा डिस्कस करतोय. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याच्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. टाटा बाय.